मित्र आज आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलच्या वतीनं तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं एक चांगला निर्णय शासनाने घेतलेला आहे, केंद्र शासनाने। तो म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा। शासनाचा आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आपण इथे आयोजन केलेला आहे। तरी आपल्याला या कार्यक्रमासाठी नांदेड शहरातील प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय मोहनरावजी कुंटुरकर सर हे कुंटूर येथे मुख्याध्यापक होते आणि त्यांची सेवा आज जवळपास 20 वर्ष झालेली आहे सेवानिवृत्त होऊन। अशी व्यक्ती या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारेल। त्यानंतर नांदेड शहरातील प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय शरदचंद्र हयातनगरकर सर यांना मी विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकारावे। तसेच जिल्हा परिषद सेवेत उत्कृष्ट सेवा करणारे आदरणीय हिंगमिरे सर हे गेल्या 10 वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेले आहेत। त्यांनी मराठी भाषा त्यांच्या शाळेमधून वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून शिकवलेली आहे आणि या मराठी भाषेचा दर्जा आज अभिजित दर्जा देण्याचं काम केंद्र शासनानं यावेळी केलेलं आहे। म्हणून हा त्यांचा आभार कार्यक्रम आपण इथे घेत आहोत। त्यांना मी अशी विनंती करतो त्यांनी प्रमुख पाहुण्याचं स्थान स्वीकारावं। आदरणीय इंग्रज तसेच या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ समीक्षक आदरणीय प्रज्ञाधर ढवळे सर उपस्थित झालेले आहेत। सप्तरंगी साहित्य मंडळाचे ते कोषाध्यक्ष राहिलेले आहेत। गेल्या 5 वर्षापासून ते सतत कार्यक्रमाच्या माध्यमातून पुस्तक समीक्षणाच्या माध्यमातून ते कार्य करतात। त्यांचंही स्वागत करतो। त्यानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष आदरणीय नागोरावजी डोंगरे सर हे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो। तसेच नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रणजित गोनारकर सर हेही उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो। तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाचे सचिव आदरणीय शंकर गच्चे यांना विनंती करतो, ते स्तंभ लेखक आहेत, म्हणजे मराठी भाषेमध्ये आपण लेखन करतो। त्यांनी मराठी भाषेची एक उंची त्यांच्या लेखनामधून स्तंभ लेखनातून आपल्याला वाचावयास मिळते आणि या मराठी भाषेला एक चांगला दर्जा देण्यात आलेला आहे। म्हणून हा कार्यक्रम घेत आहोत। आपल्या सर्वांचं मी आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनल नांदेडच्या वतीनं तसेच सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं तसेच मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। कार्यक्रमासाठी अनुमोदन म्हणून आदरणीय शंकर गच्चे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अनुमोदन द्या। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचा या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करण्यासाठी आपण पांडुरंग कोकुलवार सर त्यागमूर्ती यांच्या घरी आपण पवननगर यांच्या राहत्या घरी आपण या छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष मोहनराव कुंटुरकर साहेब, त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले शरदचंद्र हयातनगरकर सर, त्यानंतर या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय हिंगमेरे सर, तसेच सन्माननीय ज्येष्ठ साहित्यिक ढवळे सर, त्याचबरोबर सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे सर, त्यानंतर सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रणजित गोनारकर सर या कार्यक्रमाला उपस्थित आहे आणि त्यांचं या ठिकाणी जे नाव सुचवलेलं आहे त्यांना माझं पूर्ण अनुमोदन आहे।
या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सप्तरंगी साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय रणजित गोनारकर सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना यूट्यूब चॅनलमध्ये आज या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जो अनेक वर्षापासून जी लढा होता, जी मागणी होती, म्हणून केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिलेला आहे त्यांच्याकरिता ठराव या ठिकाणी अभिनंदनाचा स्वागताचा ठराव या ठिकाणी मांडण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलमध्ये आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मोहनराव कुंटूरकर सर, ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय सैयद नगरकर सर आणि आदरणीय हिंगिरे सरांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्यावर उपस्थित आहेत. त्याचबरोबर या निमित्तानं या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून, समीक्षक म्हणून ज्यांचं नाव सध्या प्रचलित आहे आदरणीय प्रज्ञाधर ढोबळे सर, त्याचबरोबर ग्रामीण कवी आदरणीय नवराव डोंगरे सर आणि स्तंभलेखक म्हणून ज्यांची ख्याती आहे आदरणीय शंकर मामा बच्चे सर. या स्टुडिओचे आकाश प्रकाशन स्टुडिओचे सर्व संपादक आदरणीय पांडुरंग कोकलवार सर. या स्टुडिओच्या मध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या ठिकाणी जो मी प्रास्ताविक करत असताना ही मराठी भाषा आहे, तिला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारनं दिलेला आहे. त्याबद्दल मी प्रथम केंद्र सरकारचं स्वागत करतो आणि आभार मानतो. ते केंद्र शासनाचे आभार आणि स्वागत करण्यासाठी मी आदरणीय गजानन हिंगमिरे सरांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महाराज आणि आमचे मित्र नगरकर साहेब आणि सर्व साहित्यिक मंडळी, आज अत्यंत अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे. आपल्या भारत सरकारनं मराठी भाषेला अत्यंत या भाषेच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळं आपण सरकारचे या निमित्ताने आपण जाहीर अभिनंदन करत आहोत. आणि ही भाषा समृद्ध होण्यासाठी राजाश्रय मिळणं आवश्यक होतं. ज्या ज्या भाषेला राजाश्रय मिळाला तिची भाषा समृद्ध होत गेली आणि जनसामान्यापर्यंत पोहोचली. मित्रहो, भाषा हे संवादाचं माध्यम आहे. फार प्राचीन काळी मनुष्य फक्त आवाजाद्वारे किंवा इशाऱ्याद्वारे, त्याच्या अगोदर तर तो इशाऱ्याद्वारे बोलत होता. आता त्याच्यानंतरची भाषा ही जगामध्ये सर्वात मान्यता पावलेली एक भाषा आहे, ती म्हणजे चित्रभाषा. तुम्ही कुठलंही चित्र पहा, त्या चित्राला भाषेची गरज नसते. भाषेमध्ये तुम्हाला एखादा माणूस नंबरा दाखवला किंवा एखादा माणूस गीत मागणारा दाखवला किंवा एखादा माणूस देवाला फुलं वाहणारा दाखवला तर ते चित्र जगातल्या कुठल्याही भाषेतल्या माणसाला समजतं. किंवा हा माणूस मंदिरात आहे किंवा हा माणूस मस्जिदमध्ये आहे किंवा हा माणूस चर्चमध्ये आहे, हे खाली लिहायची गरज नसते. जगद्विख्यात सर्वांना समजणारी भाषा जी आहे ती चित्रभाषा आहे. तसंच मराठीचं वर्णन केलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी की माझी ही भाषा अमृताहूनही गोड आहे. आता गोडवा कशामध्ये आहे? भाषेच्या सौंदर्यामध्ये, भाषेच्या आशयामध्ये, भाषेच्या लावण्यामध्ये भाषेचा गोडवा. आपण एखादी स्त्री पाहतो, तिच्याकडे काय पाहतो आपण? तिच्यातले आपण दागिने, वरवर पाहणारा माणूस दागिने पाहिजे, तिचे कपडे पाहिजे, पण जो अंतर्यामी जे निरीक्षण करतो तो तिचं वागणं पाहिजे, तो तिचं बोलणं पाहिजे, विचाराची ढब पाहिजे, त्या आवाजातला गोडवा पाहिजे. तर ते
एका अतिशय विद्वान माणसानं सांगितलेलं आहे की बाबा ही भाषा कशी असते. भाषा ही माणसाला जोडणारी आहे. भाषा ही दुधारी तलवार आहे. भाषेमुळं माणूस जोडला जातो. भाषेमुळं आपण जर भाषा जर आक्रमक वापरतो किंवा दुसऱ्यांना वेदना देणारी वापरतो तर ती भाषेचा उपयोग होत नाही, तिचा दुरुपयोग होतो. मित्र हो, आपण बऱ्याच वेळा पाहतो की कावळ्याची भाषा काय आपल्याला कर्कश वाटते, कोकिळेची भाषा आपल्याला गोड वाटते. त्याला नाद माधुर्य म्हणतात. ज्या भाषेमध्ये नाद आहे, ज्या भाषेमध्ये लय आहे, ज्या भाषेमध्ये विविधता आहे, ज्या भाषेमध्ये सौंदर्य आहे, ज्या भाषेमध्ये काव्य आहे, ज्या भाषेमध्ये अभंग आहे, ज्या भाषेमध्ये भजन आहे, ज्या भाषेमध्ये भारुड आहे, ती समृद्ध भाषा आहे. आणि ही भाषा आपण लेखकांना टिकवण्यात, त्या अत्यंत सामान्य माणसाने ही भाषा आपल्यापर्यंत टिकवली आहे. जात्यावरच्या ओव्यातून ही भाषा आपल्याला कानावर पडते. जात्यावरच्या अभंगातून, जात्यावरच्या गाण्यातून ही भाषा आपल्या मनामध्ये झिरपत येते. पहिल्या काळामध्ये रेडिओ नव्हता, व्हिडिओ नव्हता, आकाशवाणी नव्हतं, तर संगीत काय होतं? आम्ही लहानपणी जात्याचं संगीत ऐकलं आणि आईच्या मधुर स्वरातून आम्हाला एक संस्कार मिळाला. प्रत्येक माणसाला पहिल्यांदा माणसाचा गुरु आहे ती आई आहे. आणि आई ज्या भाषेमध्ये बोलते तो संस्कार होतो. पहिल्यांदा आम्ही संगीत कुठलं ऐकलं? जात्याचं संगीत ऐकलं, चाऊचिवची भाषा ऐकली. आम्हाला आमच्या आईनं, म्हणजे सर्वांच्याच आईनं चंद्र खेळायला दिला. तो कसा दिला असेल? तिनं त्या मुलाला आरसा दिला. हे बघ, तुला चंद्र पाहिजेत का? तर त्या आरशामध्ये त्याला चंद्र दाखवला. म्हणजे आता आईची कल्पना कशी आहे? पहिल्यांदा जी भाषा मुलाला समजते ती आईची भाषा समजते. दुसऱ्या वेळेस त्याला वडिलांची भाषा समजते. तिसऱ्या वेळेस तो त्याला काऊचिवची भाषा समजते. ही भाषा हे असं माध्यम आहे की माणसाला, मी पहिल्यांदा सांगितलं की माणसाला जवळ आहे. आम्ही भाषा शिकवतो, पण ती कशी शिकवतो? ती अत्यंत अयोग्य प्रकारे शिकवतो. भाषा त्याच घरातले विद्यार्थी देखील शिक्षकांना बोलतो. भाषेमध्ये ध्वनी आहे. भाषेमध्ये भाषा काय आहे की त्याची भाषा लहेजेदार असते. तुम्ही भाषण ऐकलं असेल संसदेमध्ये, वाजपेयींचं भाषण पाहतो, अत्यंत संयत भाषेत. त्यांनी कुठेही आक्रमक भाषा वापरलेली नाही, कुठेही आवेश आणलेला नाही, अत्यंत संत. प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची भाषा पाहतो, कसं भाषण आहे तर अतिशय. तर या भाषेमधून माणसं जोडल्या जातात आणि भाषेमधून एक समृद्ध साहित्य तयार होतं. साहित्य कशासाठी तयार होतं? समाजाला योग्य वळण देण्यासाठी साहित्याची गरज आहे. आम्ही साहित्य चांगलं वाचलेलं नाही तर आम्ही लोकांना बोलाल का? आम्ही संवाद कशाला साधतो? साहित्य संवाद साधतो. साहित्यातून संवादाची गरज. आणि संवादातून काय होतं? समाजातून माणसाची प्रगती होते. समाजातून माणसातून विचार करतो, विचारातून कार्यप्रेरणा मिळते. आणि ही कार्यप्रेरणासाठी, समाज घडण्यासाठी या भाषेची गरज आहे. आणि या भाषेला सजवण्याचं काम, अलंकृत करण्याचं काम आपल्या लेखक कवीच आहे. आपल्याकडे शस्त्र आहे, आपण काव्यरचना करतो. काव्यरचना काय करते? त्या निमित्तानं मला थोडंसं 2 मिनिट बोलायला आवडेल की कविता काय करते. कविता माणसाला अंधारातून प्रकाशाची वाट दाखवते. आपण एवढे श्रेष्ठ आहोत. आपण विचार करा की आपण कविता अशा फुटकळ स्वरूपाच्या करू नका की तुझे डोळे सूर्या एवढे आणि काय ते चंद्रा एवढे, असं नाही. तुम्ही वास्तव जगताना ती तुमच्या कवितेत उमटलं पाहिजे. ती खरी भाषा, अंतकरणाची भाषा आहे. कविता काय मागते? अंतकरणाची भाषा मागते, वेदनेची भाषा मागते, दुःखाची भाषा मागते, तुम्ही जे भोगलं त्याची भाषा मागते कविता. तुम्ही जर असंच काही वेगळं लिहिलं, तुझा चंद्र हरणासारखे आहे, तर डोळे कोणातरी पक्षासारखे आहेत आणि असं काहीतरी चंदनाची चोळीच आहे, असं नाही. तुम्ही जे भोगलं, एक मुलगी आपल्या प्रियकराला म्हणते
ऍक्च्युली तू मला ते प्रियकर म्हणतो की मी तुला भेटायला येणार आहे. देहबोली ही एक भाषाच आहे. आपण नम्रतेनं सादर व्हा कोणासोबत. देहबोली ही भाषा आहे. माणसानं जर माणूस जरा उठण्या बसण्यामध्ये आईस्पेस घेतला तर अरे हा माणूस कसा आहे म्हणतो. तर एक तुम्हाला सांगायचं आहे, एक गोष्ट या निमित्तानं आहे की ते माणसं आजकाल कसं झालं, भाषा आहे पण भाषा माणसाला जोडणारी झालेली नाही. तो एक प्रियकर म्हणतो की मी तुला आज भेटायला येतो. आता कोणती प्रियशी म्हणजे बाबा भेटायला येऊ नको म्हणून, पण ती म्हणते तू भेटायला येऊ नकोस. तर ते म्हणजे का भेटायला काय म्हणतो, ती म्हणजे तू भेटत नाहीस, भेटायचं नाटक करतोस. तर या निमित्तानं मला सांगायचं की तुम्ही कविता करा, कविता करण्याचं नाटक करू नका. या गोष्टीतून मला हे सांगायचं आहे. ही समृद्ध भाषा आपल्या सर्व समाजाला जोडणारी असावी, समाजाला एकत्र घेऊन येणारी असावी आणि आपलं राष्ट्र या निमित्ताने चांगल्या प्रकारे उन्नत होईल शुभेच्छा व्यक्त करतो. आणि शासनाने पुन्हा एकदा अभिनंदन करून आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद भिंगरे सर. आपण खूप चांगल्या शैलीमध्ये मराठी भाषेचा दर्जा काय आणि कवितेचा दर्जा कसा असला पाहिजे हे सांगितलं. नक्कीच आम्ही आपल्या सूचनेचं पालन करू. आदरणीय प्रज्ञाधर ढवळे सरांना विनंती आहे त्यांनी आपले विचार, आपले मत या मराठी भाषेला जो दर्जा भेटलेला आहे त्या विषयावर विवेचन करावं अशी विनंती करतो. नमस्कार. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने भारत सरकारनं जो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, तर या घटनेला, या ऐतिहासिक घटनेला आपण एक आनंदाची घटना मानू. आपण भारत सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव सप्तरंगी साहित्य मंडळाने घेतलेला आहे. या नांदेड शहरातील अनेक प्रस्थापित साहित्यिकांनी आपल्या या ठरावाला शुभेच्छा संदेश पाठवलेले आहेत. आणि आज आपण केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या अभिजातपणाच्या, अभिजात दर्जाच्या संबंधानं बोलत आहोत. तेव्हा अभिजात म्हणजे काय आणि आजपर्यंत मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली गेलेली नव्हती काय, किंवा आताच ती अभिजात कशी झाली, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उद्भवू शकतात. आणि या संबंधानं जे काही मानकं लावलेले आहेत, काही अटी आणि नियम जे आहेत मराठी भाषेच्या संबंधानं, तेव्हा आमच्या इथल्या साहित्यिकांनी, अनेक जुन्या जाणत्या साहित्यिकांनी आजपर्यंत जी सरकार या देशामध्ये झाली त्या सगळ्या सरकारावर सडकून टीका केलेली आहे. मराठी भाषा मूळ भाषा आहे. मराठी भाषेचे शब्द, मराठी भाषेचे ध्वनी, मराठी भाषेचे आवाज माणसांच्या हावभावातून, देहबोलीतून, त्याच्या आवाजातून, त्याच्या चित्कारातून, त्याच्या चित्रातून, त्याच्या कष्टातून, त्याच्या जगण्यातून, वागण्यातून, जंगलासोबत, वनराईसोबत राहण्याच्या आणि त्याच्या जे एकमेकांच्या सानिध्यातून, निसर्गाच्या सानिध्यातून, शेतीच्या माध्यमातून, अनेक माध्यमातून ती भाषा निर्माण झालेली आहे आणि विकसित झालेली आहे. मुद्दा एवढाच असा होता की आमच्या साहित्यिकांनी असं म्हटलं की मराठी भाषा ही डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि अंगावर फाटकी ठिगळं लावून मंत्रालयाच्या दारामध्ये उभी आहे, अशा पद्धतीची शेलकी टीका अनेक साहित्य संमेलनामधून केलेली होती. आणि सप्तरंगी साहित्य मंडळाने सुद्धा जी साहित्य संमेलनं घेतली त्या साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी केलेली होती. आणि आम्ही असं म्हणू शकतो की ज्या पद्धतीने ज्या मराठी भाषेच्या संबंधाने जी संमेलनं होत आहेत आणि ज्यांनी मराठीसाठी, मराठीवर प्रेम करण्यासाठी, मराठी आपली मातृभाषा आहे आणि मातृभाषेनं आपल्याला केवळ शब्द दिलेले नाहीत, केवळ भाषाच दिलेली नाही, तर आपल्या जीवनाचं, आपल्या जगण्याचं कल्याण कसं करता येईल आणि ते कसं आपल्याला उन्नतीकडे नेता येईल, स्वतःचं, समाजाचं, समूहाचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं, म्हणजे
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते याचा अर्थ असा होतो की मराठीला इतर प्रांतांमध्ये समजून घेतल्या जात नाही, मराठी अवघड आहे. आणि महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रांतातील लोक या ठिकाणी राहतात पण मराठी बोलत नाहीत, मराठी बोलू शकत नाही. कारण मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपण सुद्धा मराठी बोलत नाही. आमची सुद्धा जी मराठी दैनिक आहेत, वृत्तपत्रे आहेत, ते अनेक इंग्रजी शब्दामध्ये घालतात. मराठीमध्ये जसं या देशावर, महाराष्ट्रावर अनेक परकीयांचे आक्रमण झाले तसे अनेक भाषांचे आक्रमण मराठीवर झालेली आहे. मराठीमध्ये अनेक शब्दसिद्धी, व्याकरणामध्ये आपण बघितलं तर शब्दसिद्धी या प्रकारामध्ये तुम्हाला अनेक शब्द मराठीमध्ये आहेत, ते अनेक इतर भाषातून आलेली आपल्याला दिसतील. परंतु मराठीसाठी आता या अभिजातपणामुळं ही मूळ भाषा आहे, जातिवंत भाषा आहे, निर्माण झालेली भाषा आहे. अशा प्रकारचा हा दर्जा या ठिकाणावर मिळालेला आहे या घटनेने. आणि आता इथून केंद्र शासनाच्या मदतीने असेल, महाराष्ट्र शासनाच्या मदतीने असेल, मोठ्या प्रमाणावर मराठीमध्ये संशोधन होणार आहे, मोठ्या प्रमाणावर अनुवाद होणार आहेत आणि अनेक ही भाषा, राष्ट्रीय भाषा, दर्जेदारपणा जो आहे साहित्यात मधला तो होणार आहे. आणि त्याच्यासाठी आपली गरज आहे. परंतु आपल्याला एक करता येईल की आपली मराठी भाषा उच्चार, योग्य उच्चारासह, आरोह अवरोहासह एक लाघवीपणानं आपण बोलू शकतो. आणि आपण जर असं बोलत राहिलो, छानपैकी आपण मराठी बोलत राहिलो, तर इतरांना सुद्धा वाटेल की मराठी मला शिकली पाहिजे. म्हणजे अनेक शाळांमध्ये कंपल्सरी, आवश्यक ही केलेली भाषा आहे, बोललीच पाहिजे, शिकलीच पाहिजे. हा जो दंडक घातलेला आहे त्याहीपेक्षा मला मराठी बोलता आलं पाहिजे, मी मराठी शिकावं, मी मराठीतून बोलावं असं इतर भाषिकांना वाटलं पाहिजे की सुंदर भाषा ही आपण मराठी भाषा आपण करूया, मराठीतील शब्द घेऊया. लहानपणी जे आपण शब्द ऐकलेले आहेत त्या शब्दांना सुद्धा राजभाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. ते शब्द सुद्धा पुढे आले पाहिजे. आपल्या आईनं बोललेली भाषा आहे, आपल्या वडिलांनी बोललेली भाषा, आजीनं बोललेली भाषा आहे. आणि त्यांच्या पिढी दर पिढी आलेले जे शब्द आहेत ते शब्द सुद्धा आता चांगल्या पद्धतीनं पुढे आले पाहिजेत. आणि आपण जितक्या तन्मयतेनं, जितक्या गांभीर्यानं मराठी भाषेवर आपण प्रेम करतो त्याहीपेक्षा अधिक मराठीमध्ये या सगळ्या गोष्टी याव्यात अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि साहित्य मंडळानं, सप्तरंगी साहित्य मंडळानं जो हा अभिनंदनाचा ठराव घेतलेला आहे, ही सुद्धा फार आनंदाची बाब आहे. आणि या माध्यमातून आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत ज्या आपल्या भावना आपण पोहोचवित आहोत, ही सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून मी सप्तरंगी साहित्य मंडळाचा कार्यक्रम, हा छोटेखानी कार्यक्रम आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलनी तो वैश्विक केलेला आहे, त्याबद्दल चॅनलला धन्यवाद देतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले आदरणीय प्रज्ञाधर ढवळे सरांनी मराठी मायबोली हिचे गुणगायन, ही कशी आहे, मराठी भाषा कशी वापरली जाते आणि कुठं वापरली जाते, कुठं शिकल्या जाते, ह्याचं संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलेली आहे. यानंतर आदरणीय आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक शरदचंद्र हयातनगरकर सर यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, विचारमंच, अध्यक्ष महोदय, प्रमुख पाहुण्यातले एक पाहुणे इंजिनियर सर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारे विद्वज्जन, सर्वांना ज्यांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्न केले, त्या सर्वांना अभिवादन करून माझे 2 शब्द मनोगत आपल्या समोर मांडतो. ही मराठी भाषा माझ्या जीवनामध्ये, माझ्या जीवनामध्ये प्रथम केव्हा येते, जेव्हा त्या लहान मुलाला तिच्या आई हाक मारते. पहिल्यांदा तो
सुरुवातीला तो आवाजाच्या भाषेमध्ये काहीशी संवाद साधत असतो. ए उ आ उ करून वगैरे अथवा हातवारे आणि इशाऱ्याने. मग हळूहळू मग लोक जी भाषा बोलतात आपापसामध्ये त्याचं ते अवलोकन करून त्याची ही जी इशाऱ्याची भाषा जी आहे, आवाजाची जी भाषा आहे, त्या भाषेला तो स्वरूप देतो आणि तीच होती आपली मराठी भाषा. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा हा एक फार मोठा बाधाची प्रश्न आहे. वास्तविक पाहता मराठी भाषेच्या आधी तेलुगू भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मराठी भाषेच्या आधी कन्नड भाषेला अभिजात दर्जा मिळाला. मला असं म्हणायचं नाही की त्यांच्या आपल्या आधी त्यांना दिला हवं. मग नेमके अभिजात दर्जाचे निकष काय असतात ते जर आपण थोडंसं विस्तृतमध्ये बघूया. कारण आपल्यालाही कळायला पाहिजे की अभिजात दर्जा कशा पद्धतीने दिला जातो. भाषा किमान 1,500-2,000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. भाषा किमान 1,500-2,000 वर्षापूर्वीची असली पाहिजे. भाषेत समृद्ध ग्रंथ परंपरा असली पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर ग्रंथ लिहिले गेले पाहिजे आणि ग्रंथ परंपरा अखंडित अनेक वर्ष आपल्याला दिसली पाहिजे, असली पाहिजे. त्यानंतर मूळ मराठी भाषा जी आहे आणि आता सध्या जी आपण मराठी भाषा बोलतो त्या भाषेमध्ये नातं असलं पाहिजे. सुस्पष्ट असं एक नातं असलं पाहिजे. म्हणजे इतर भाषेतील अनुवादित नाही त्याच्यामध्ये. आणि भाषेचा जो प्रवास आहे अखंडित असला पाहिजे. मध्येच खंड झाला पुन्हा चालू झाला अशा प्रकारे मान्य नाही. तर तो अखंडित झाला पाहिजे. 2,500 वर्षापूर्वी त्यांनी जे निकष ठेवले आणि प्राचीन भाषा आणि सध्याची भाषा याचं नातं सुस्पष्ट असायला पाहिजे. प्राचीन भाषेमध्ये आपल्या सध्याच्या भाषेचं प्रतिबिंब दिसायला हवं तेव्हाच ही भाषा अभिजात ठरते. अशा प्रकारे माझ्या मते तरी विलंबाने का होईना केंद्र सरकारने याची नोंद घेतलेली आहे. कारण ह्यासाठी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न झाले. आता अभिजात दर्जा देण्यात अनेक निकष जरी असतील तर वर्तुळाबाहेरची निकष भरपूर असतात. ज्याला आउट ऑफ बॉक्स म्हणतात. सॉरी मी इंग्रजीमध्ये शब्द विचारायलो तर हा आउट ऑफ बॉक्स चौकटी पाहिजे. हां तेच या ठिकाणी योग्य राहते. त्यामुळे आउट ऑफ बॉक्स याचा जास्त विचार केला गेला नाही. म्हणून मराठी भाषेचा दर्जा आपल्याला अभिजात दर्जा मिळण्याला वेळ लागला असावा असं मला वाटतं. आता या भाषेला अभिजात दर्जा दिला म्हणजे नेमकं काय? भाषासारखी असते. मग काय फरक पडला हे आपल्याला बघावं लागेल. त्यामध्ये कसं आहे की केंद्र शासनातर्फे त्याला अनुदान मिळणार आणि तेही कमी नाही आहे. 250-300 कोटी रुपयाचं दरवर्षी. आणि हे कशासाठी मिळणार आहे? त्याचे ग्रंथसंपदा वाढावी, साहित्याचा प्रसार व्हावा, निरनिराळ्या गावाला ग्रंथालय आपण वाढायचं. कारण माझं तरी आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मी एवढं म्हणू शकतो की ही संख्या फार कमी. लायब्ररी ज्याला म्हणतो ग्रंथालयाची संख्या कमी. जिल्ह्याच्या ठिकाणी तालुका ठिकाणी काही ग्रंथालय सगळे चालू आहेत, ॲक्टिव्ह आहेत. पण बऱ्याच ठिकाणी इनॲक्टिव्ह ग्रंथालय तुम्हाला दिसते. तर हे कसं आहे की यातून वाढी ताणण्यापर्यंत हे जावं अशी माझी इच्छा आहे. आणि हे सगळे शिक्षक मंडळी आहेत त्या सर्व संस्थेमध्ये ते चांगल्या पद्धतीनं करतायत आणि जी ते करतील आणि त्या पद्धतीनं ग्रंथालय वाढवणं हा त्या भाषेचा प्रसार होण्यासाठी फार मदत होणार आहे. त्यानंतर इतर प्रकल्प जे आहेत ग्रंथालयासोबत त्यांना आर्थिक पाठबळ मिळणार. बरेच प्रकल्प असे असतात की ते चांगले असतात. मूळ त्यांचा जो विचार चांगला असतो परंतु ते पूर्णतः जात नाहीत.
पूर्णत्वास न जाण्याचं महत्वाचं कारण की पैसा. त्याला आर्थिक तरतूद असेल तर एखादा प्रकल्प पूर्ण होऊ शकतो आणि ते पूर्ण करणारी माणसं त्यांच्यामध्ये जिद्द असली पाहिजे, त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता असली पाहिजे, त्यांच्यामध्ये एक धारणा असली पाहिजे ही गोष्ट मी करणारच. एवढ्या जिद्दीनं जी गोष्ट केली तर त्या भाषेचा प्रसार आणखी होऊ शकेल असं मला वाटतं. पण खरंच असं होईल का? माझी एक शंका आहे की 250-300 कोटी रुपये मिळायला लागले ते त्यातून हे सगळं जे मी बोललो ग्रंथालय वाढले पाहिजे, प्रचार झाला पाहिजे वगैरे वगैरे प्रकल्प त्यांना पूर्णतः जायला पाहिजे. पण देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर जे मी पाहायला लागलो ते लहानपणापासून आतापर्यंत जे चित्र दिसायला लागलं मला ते फार विदारक चित्र. माझ्या लहानपणी जे शासन असायचं त्याच्यापेक्षा आदर काही प्रमाणात आदर असायचं. पण आता पैशाचं जेव्हा होतं त्या ठिकाणी पैशाचं पैशाच्या व्यवहारासंबंधी गोष्टी घडतात देशामध्ये, महाराष्ट्रातच म्हणून नाही प्रत्येक देशात प्रत्येक राज्यामध्ये असतात त्या ठिकाणी घोटाळे दिसलेले. त्यामुळं माझी देवाला हीच प्रार्थना आहे की हे अनुदान योग्य कामासाठी वापरलं जावं. म्हणजे थोडंसं मी जरा कठोर बोलतोय पण ह्याच्या मागे आपला अनुभव असतो. लोक त्या पद्धतीनं वागता घेतात. कमीत कमी कसं आहे की ही गोष्ट सोडली तर आपल्या भाषेला फार चांगली दिवस आहे. या प्रसंगी खरं सांगायचं म्हणजे आता कविताच म्हणणं योग्य आहे. तर मी माझी एक कविता सादर करतो. माझ्या कवितेचं नाव आहे माझी माय मराठी. कवितेचं नाव आहे माझी माय मराठी. चकुली माझी माय मराठी सुंदर नाजूक कोण परीची. चकुली माझी माय मराठी सुंदर नाजूक सोन परीची. अवखळ चंचल चिवचिवणारी अवखळ चंचल चिवचिवणारी गोड लागवी छानुकली गोड लागवी छानुकली. चकुली माझी माय मराठी सुंदर नाजूक सोन परीची. अवखळ चंचल चिवचिवणारी गोड लागवी छानुकली. लवाड मिश्किल चतुर देखणी चमचमणारी चटक चांदणी. लबाड मिश्किल चतुर देखणी चमचमणारी चटक चांदणी. विश्वतीचे ते इंद्रधनुचे वेड लावते रोमस रुपडे. विश्वतीचे ते इंद्रधनुचे वेड लावते लोभस रुपडे. तिच्या सवे मी खूप बोलतो नवे नवे ते खेळ खेळतो. तिच्या सवे मी खूप बोलतो नवे नवे ते खेळ खेळतो. क्षणात हसविते क्षणात रडविते गव्हाळ हाती मस्तक चुंबते. क्षणात हसविते क्षणात रडविते गव्हाळ हाती मस्तक चुंबते. इंग्लिश मॅडम पैसेवाली संगतीची व्यवहार नटवी. इंग्लिश मॅडम पैसेवाली संगतीची व्यवहार नटवी. हातात हात अंगणीचा घेई हृदयी आजन्म माय मराठी. हातात हात अंगणीचा घेई हृदयी आजन्म माय मराठी. तर आपण त्या ठिकाणी शांतपणे माझे विचार ऐकून घेतला. त्याबद्दल अभिजात दर्जाच्या बाबतीत जे निकष सांगितलेले आहेत. दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन होतात. त्या साहित्य संमेलनामधून मागणी केल्या जाते. तसं आपण सुद्धा 3 साहित्य संमेलनामधून मागणी केलेली आहे. असं जोपर्यंत बाळ रडणार नाही तोपर्यंत आई त्याला दूध देणार नाही असं म्हणतात. तसं आहे. म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये या मायबोलीचा जन्म झाला. आपण ही भाषा वापरतो, आपण ही भाषा चालतो, आपण ही भाषा बोलतो.
आपण ही भाषा पितो खातो, म्हणजे आपण सर्व काही मराठीमध्ये. मग ह्या जो वावर आहे, जो वापर आहे मराठी भाषेचा, तो विकसित होत गेला आणि वर्षानुवर्ष मागणी केल्याच्या नंतर कुठे हा दर्जा आता प्राप्त झाला. याचा सखोल अभ्यास तुम्ही या प्रसंगी सांगितलेला आहे. नक्कीच आपल्या सर्वांच्या वतीनं आपले मराठी भाषेचा अभिजात दर्जाच्या बाबतीत केंद्र शासन, सर्व मंत्रिमंडळ यांचं आपण अभिनंदन करूया. यानंतर स्तंभलेखक आदरणीय शंकर गच्चे यांना मी विनंती करतो, आपण सुद्धा ते भेटलेलं आहे, मराठी भाषेला याविषयी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र शासनाचा आपण या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करण्यासाठी आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनल नांदेड यांच्या वतीनं या ठिकाणी छोटाखानी कार्यक्रम घेत आहोत. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष सन्माननीय मोहनरावजी कुंटुरकर साहेब, त्याचबरोबर शरदचंद्र हयातनगरकर सर, या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय उमेरे सर, आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय त्यागमूर्ती पांडुरंग कोकुलवार सर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे सर, त्याचबरोबर सप्तरंगी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष गंगाधरजी ढवळे सर, हे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मराठी भाषेमध्ये अनेक साहित्यिकांनी आपलं साहित्य निर्माण केलं, तर पैशांच्या अभावी अनेक साहित्यिकांना ते साहित्य प्रकाशित करता आलं नाही. बऱ्याच जे महान असे लेखक आहेत की महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचं साहित्य म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या नंतर प्रकाशित झालं. बाबासाहेब आंबेडकरांचं तर 42 खंड आहेत, त्याच्यापैकी फक्त महाराष्ट्र शासनानं आजपर्यंत फक्त 22 खंड प्रकाशित केलेले आहेत, आणि बाकीचे 22च्या नंतर जे शिल्लक राहिलेले खंड आहेत ते आजही महाराष्ट्र शासन प्रकाशित करू शकलेलं नाही. ही खरी शोकांतिका आणि खंत आहे की ते साहित्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, पण ते महाराष्ट्र शासन त्याला प्रकाशित करीत नाही. ही गोष्ट सुद्धा अतिशय दुःखद आहे. तर हे महाराष्ट्र शासनानं ते साहित्य प्रकाशित करावं अशी मी या ठिकाणी आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनल नांदेड यांच्या वतीनं विनंती करतो. आणि अनेक नवोदित साहित्यिक आहेत की ते साहित्य त्यांच्याकडे लिखाण आहे, पण आज कुठलंही पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी 20-25 हजार रुपयाचा खर्च येतो. आणि आज वाचकांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी झालेली आहे. मोबाईलच्या युगामुळे पुस्तक वाचण्याचा जो व्यासंग आहे तो हळूहळू म्हणजे संपत चाललेला आहे. तर पुस्तक वाचनासाठी, तर यासाठी जे पुस्तक वाचन जे मुलं आहेत ते कधी करतील, जर त्यांचे आई वडील, त्यांचे आजी आजोबा हे जर त्यांना पुस्तक वाचताना कधीतरी दिसतील तरच त्यावेळेस ते पुस्तकं वाचायला आणि त्या भाषेत म्हणजे ते जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतील. तर त्यासाठी जे पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी, तर त्यासाठी म्हणजे आजची जी पिढी आहे तर या पिढीनं प्रयत्नरत राहणं फार गरजेचं आहे. तरच पुढच्या जे पिढ्या आहेत तर पुस्तकं, ग्रंथ आणि आपल्या ज्या मराठी भाषेमधील जे साहित्य निर्मिती आहे तर ही साहित्य निर्मिती करण्यासाठी त्यांना ती प्रेरणा मिळेल आणि ते सातत्यानं ते साहित्य निर्मिती करीत राहतील. नाहीतर आपण साहित्य निर्मिती जर होत राहिली नाही, उत्कृष्ट दर्जाचं साहित्य निर्माण होत गेलं नाही तर हा अभिजात दर्जा नष्टसुद्धा होऊ शकतो. तर त्यामुळं त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि जे नवोदित लेखक आहेत
त्यांना जर शासनाने अनुदान प्रकाशनासाठी काही अनुदान दिलं पुस्तक प्रकाशनासाठी, तर त्यासाठी महाराष्ट्र शासनानं एखादी वेबसाईट सुरू करावी की त्यावर त्यांनी आपल्या साहित्याची नोंद करावी आणि मग किती पेजेसपर्यंत त्याचं ते साहित्य आहे त्या पेजेसच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्याला जर अनुदान दिलं तर अनेक नवोदित साहित्यिक आपलं साहित्य प्रकाशित करू शकतील. अशाही प्रकारचे एक मागणी मी या सप्तरंगी साहित्याच्या साहित्य मंडळाच्या वतीनं या ठिकाणी करतो. तर या ठिकाणी मला जो बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलचे सर्व त्यागमूर्ती आदरणीय पांडुरंग गोकुलवार सर यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. खरं म्हणजे आता हयात नगरकर सरांनी प्रश्न उपस्थित केला होता की ते 300 कोटी रुपये आणि ते 300 कोटी रुपये संपूर्ण भारतामध्ये, एकटा महाराष्ट्र नाही आहे, संपूर्ण भारतामध्ये ही भाषा जाणार आहे, भारत देशामध्ये विकसित होणार आहे, तिथे प्रसार होणार आहे, प्रचार होणार आहे. आणि आता तुम्ही जे सांगितलं ना ते पुस्तक प्रकाशन करायचे तर प्रत्येक नवोदित साहित्यिकाला न्याय मिळणार. ग्रंथालयाच्या माध्यमातून, वाचनालयाच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही, जर आपण नाही वाचलं तर आपले लेकरं वाचणार नाही, आपले लेकरं वाचणार नाही, तर आपले लेकरं नाही वाचले तर आपले नातू वाचणारच नाही. त्यांना पुस्तक म्हणजे काय हे माहीतसुद्धा कधी होणार नाही. म्हणून शासनानं हे धोरणाची अंमलबजावणी केलेली की बाबासाहेबांनी सांगितलं वाचाल तर वाचा. मग वाचण्यासाठी काय आहे, टी व्ही पुस्तकच आहे आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून अनेक या मराठी भाषेचा दर्जा, मराठी भाषेचा विकास व्हावा हा एकमेव उद्देश ठेवून त्यांनी हा अभिजात दर्जा देण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद. आदरणीय या सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय नागोरावजी डोंगरे सरांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात, अभिनंदन करावं. आपल्या साहित्य मंडळाच्या माध्यमातून अनेक वेळा आपण मागणी केलेली आहेच की अभिजात दर्जा मिळावा आणि तो दर्जा मिळालेला आहे. तर यापुढील आपली दिशा आपण व्यक्त करावी. आदरणीय नागोरावजी डोंगरे सर. नमस्कार, मी नागोराव विठ्ठलराव डोंगरे. आज मंगलप्रसंगी या मंगलप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ साहित्यिक मोहन काका कुंटुरकर, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला लाभलेले शरदचंद्र आयतकर नगरकर सर, त्याचबरोबर झुमिरे साहेब, आमचे मार्गदर्शक सप्तरंगी साहित्य मंडळाचे सर्व समीक्षक, पत्रकार, आदर्श मुख्याध्यापक आदरणीय प्रज्ञानंद ढवळे सर, त्याचबरोबर सप्तरंगी साहित्य मंडळाचे सचिव आदरणीय पांडुरंग गोकुलवार सर, सल्लागार आदरणीय गच्चे मामाजी आणि सर्व उपस्थित मान्यवर हो. आज या ठिकाणी आपण शासनाचं अभिनंदन व या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलात. त्याबद्दल सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं सर्व उपस्थित मान्यवरांचं आणि शासनाचं हार्दिक अभिनंदन. आज खूप आनंद होत आहे या ठिकाणी की आज आपल्या विविध क्षेत्रामध्ये मराठी मायबोली या ठिकाणी क्षेत्र मोठं होऊन या ठिकाणी अभिजात या भाषेचं या ठिकाणी आपल्याला निर्णय शासनाने प्राप्त करून देणार. त्याबद्दल शासनाचं, सर्व मंडळांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर मातोश्री बागाबाई प्रतिष्ठान उमरीच्या वतीनं या ठिकाणी शासनाचं व सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि उपस्थित मान्यवरांचं या ठिकाणी मी खूप कौतुक करून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून
माय मराठीला दर्जा मिळावा, दर्जा मिळावा, दर्जा मिळावा. अनेक साहित्य संमेलनामधून आपला जीवाचा आटापिटा करून साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं. प्रत्येकाचा एकच आवाज होता की आपल्या भाषेला हा दर्जा मिळाला पाहिजे, दर्जा मिळाला पाहिजे. बरेच दिवसापासून आपली स्वप्ने होते, आज स्वप्न हे साकार झालेले आहे. या स्वप्नाला आज आपण कुठेतरी आपला वाटलं की बा स्वप्न आपले हायजॅक होतात काय की असं वाटत होतं, परंतु शासनाने कालांतराने काय होत नाही या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. कारण आपल्या भाषेचा आपणच हायजॅक करत आहोत असं खूप ठिकाणी आपण साहित्यामध्ये म्हणत आहोत. तर या ठिकाणी इंग्रजी भाषा आली, इंग्रजी भाषा हा मराठी भाषेला हायजॅक करतो असं खूप ठिकाणी आपल्याला व्याख्यानं ऐकायला मिळत होतं. परंतु हा इंग्रजी हा व्यवसाय झाला मला असं वाटतं. आणि व्यवसायाच्या माध्यमातून मराठीला हा जतन करण्यासाठी आपण हायजॅक करत आहोत असं वाटतं. कारण प्रत्येक भाषा ही जतन करण्यासाठी आपला दिलेला एक दागिना आहे, अनमोल दागिना असणार आहे. या अनमोल दागिन्याला आपण किती जतन करतो हे आपल्यावर अवलंबून असणार. शासनाने हा तुम्हाला मान्यता दिली, मान्य एवढंच आहे, म्हणून त्या भाषेचं आपण संवर्धन किती पद्धतीने केलं जातो. नुसतं भाषेचं संवर्धन केल्यानं जमणार नाही, तर प्रत्येक गोष्टीचं मानवी जीवनाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं जर आपण जतन केला तर मला असं वाटतं की आपलं जीवन हा समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही. परंतु आपण एकाच गोष्टीचं आपण संवर्धन करतो किंवा एकाच गोष्टीचं आपण जतन करतो. मानवी मूल्यामध्ये जी विविध घटक आहेत त्या मूल्याचं जर आपण जतन केला तर मला वाटतं या भाषेला आणखी एक अलंकार किंवा आणखी एक त्या ठिकाणी काय मिळेल, आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि प्रत्येकानं आपली भाषा ही गोडवा आहे, आपली भाषा ही स्वर आहे, आपली भाषा ही ज्ञान आहे. आरो पकडी ही भाषाच असणारी आहे, जी मातेपासून किंवा वडिलापासून शिकलेली भाषाच आहे. पण तिला आपण शुद्ध भाषेमध्ये किंवा अशुद्ध भाषेमध्ये कसं आपण आवडण्याचा प्रयत्न करतो याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आज दगडाखाली साहित्यिक झालेले आहेत, दगडाखाली साहित्यिक झाले आहेत, त्यांना शब्द बोलता येत नाही, त्याचे त्यांना पुस्तक छापत आहे. पण या ठिकाणी आपल्या भाषेमध्ये गढूळपणा जेव्हा निर्माण होतो त्या ठिकाणी शुद्ध प्रवाह वाहण्याचा कमी प्रवाह होतो. म्हणून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आणि म्हणून शासनाचं आणि सर्व मंत्रिपदांचं या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. मला असं वाटतं या ठिकाणी अनेक संतांचं साहित्य असेल, महापुरुषांचं साहित्य असेल, महापुरुषांचे खंड असतील, हे आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. आणखी फक्त संतांचं साहित्य हे काही लोकांनाच माहीत असणार आहे. या संतांच्या साहित्याला लागणारा जी खनिजं असणार आहे, लागणारा पैसा जे असणार आहे ते कुठून मिळणार? कारण पैशामुळे ह्या महापुरुषाचे साहित्य हा या ठिकाणी लपवून ठेवण्यात आलेलं आहे असं मला वाटते. मला कारण लागणारा खर्च कोण उचलणार त्या ठिकाणी? फक्त काही महापुरुषाची फक्त गौरवग्रंथ काढतात आणि शासनाने प्रकाशित करतात, एवढ्या पुरतच आहे. परंतु जे आतापर्यंतची अनेक महापुरुष झाले त्यांचं साहित्य कुठे आहे? म्हणजे साहित्य हा दर्जेदार असलं पाहिजे. अन्न जसं दर्जेदार असतो तेव्हा माणूस दर्जेदार जीवन जगू शकतो. त्याच पद्धतीने साहित्यसुद्धा दर्जेदार असल्यानंतर त्या ठिकाणी माणूससुद्धा दर्जेदार जीवन जगू शकतो आणि वागू शकतो. आणि म्हणून साहित्य हा माणसाला इतिहास घडवण्याकडे किंवा परिवर्तनाकडे किंवा वाटचाल करण्याचं काम करतो. आणि म्हणून या ठिकाणी शासनाचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करूया. आपल्या सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सर्वांचंच या ठिकाणी अभिनंदन करून मला मराठी भाषेला कसं जतन करता येईल, आपल्या गळ्यातील दागिना आहे, हे दागिना म्हणजे अलंकाराचं एक स्वरूप असणार आहे. एका बाईच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र असलं की त्याला वाटते की त्या बाईचं लग्न झालं असं वाटते. परंतु आज आपल्या गळ्यामध्ये दागिना बांधलेला आहे, त्या दागिन्याला आपला जतन करण्याचं काम करायचं असणार. आता नाव ठेवायचं नाही, तुझी वाकडी आहे का चिगडी आहे नाव ठेवायचं नाही. त्या दागिन्याला माझा सौभाग्याचा दागिना असणार आहे. या दागिन्याला किती पद्धत आपण जतन करतो एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचं सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीनं मी त्यांना लाख लाख शुभेच्छा प्रदान करतो. आणि शासनाचं, केंद्र शासनाचं, महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. संकल्पनेतून माय मराठी ही अभिजात भाषा ठरेल अशी आशा व्यक्त करूया. आशा ही कुठं जन्मते? आईच्या उदरात. मूळ जेव्हा गर्भ राहतो, 3 महिन्याचा गर्भ होतो, तेव्हा ते लाथा मारायला लागते पोटात. आणि तेव्हापासून ते आई जी बोलते ते ऐकत असते.
आणि ते ऐकून 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 त्याला ती भाषा आत्मसात होते. जेव्हा बाहेर आल्याच्या नंतर या सर्व निसर्गाचा, या वातावरणाचा परिणाम झाल्यावर तो बोलायला शिकतो. पण मुळात तो भाषा मध्ये गर्भामध्ये शिकत असतो. धन्यवाद. त्यानंतर अध्यक्ष समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहनरावजी कुंटुरकर सर यांना मी विनंती करतो, आपण या अभिजात मराठी भाषा दर्जा जो प्राप्त झालेला आहे केंद्र शासनाच्या वतीने, संपूर्ण भारतामध्ये मराठी भाषा बोलली जाणार आहे, चालली जाणार आहे, म्हणून या विषयावर आपण शासनाचं अभिनंदन करावं अशी मी विनंती करतो. या कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे हयातनगर सर, टिंगरे सर, डोळे सर, डोंगरे सर, कुकुळवार सर आणि शंकरराव गुप्ते सर, हा जो कार्यक्रम कुकुळवार सरांनी आयोजित केलेला आहे तो एक वेगळ्या प्रकारचा असा आहे. त्यांना आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला ही मागणी बऱ्याच दिवसापासून साहित्यिकांनी केली होती, साहित्य मंडळाकडून आणि साहित्य संमेलनातून केलेली आहे. आणि मागणी केल्यानंतर बरेच वर्ष लागले हे मान्यता मिळण्यासाठी. आणि शेवटी परवा बातमी आली की ही मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व मराठी भाषिक आनंदित झालेच आहेत, सर्व साहित्यिक आनंदित झालेच आहेत. तसेच आपण सुद्धा या ठिकाणी आपल्याला सुद्धा आनंद झालेला आहे. आणि त्यामुळं आपण या कार्यक्रमाद्वारे केंद्रीय मंत्री केंद्र सरकारचे आपण आभार मानूया आणि त्यांचं अभिनंदन करूया. आणि त्यांनी जे अनुदान दिलेलं आहे 250 कोटी 300 कोटी, त्या अनुदानाचं वाटप आता सरांनी म्हणल्याप्रमाणे जे साहित्यिक आपलं साहित्य प्रकाशित करू शकले नाहीत अशा साहित्यिकांना जर दिलं तर हे योग्य कारणी लागलं असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून आपलं महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचा निर्णय घेईल अशी अपेक्षा करूया. आणि पुन्हा एकदा आपण सगळे केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन करून आभार मानून कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि मला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी अध्यक्ष मला देऊन माझा सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय मोहनरावजी कुंटुरकर साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून शरदचंद्र हयातनगरकर सर, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय हिंगमिरे सर, त्याचबरोबर सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे सर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक गंगाधरजी ढवळे सर, त्याचबरोबर त्यागमूर्ती या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं तर त्या पांडुरंगजी कोकुलवार सर, या सर्वांचं मी या ठिकाणी अगदी मनपूर्वक आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो.